हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि व्हीजीटी ओरिजिनल चॅनलवर आपण आजपासून 10th चं मॅथ्स 1 चालू करणार आहोत. त्याचं पहिल्या लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पहिले समजून घ्या की टू व्हेरिएबल म्हणजे काय. तर व्हेरिएबल कोणाला म्हणतात? ऍक्च्युली आपण व्हेरिएबल म्हणतो यांना. व्हेरिएबल्स कुठले आहेत? एक्स, वाय, एम, एन, बरोबर, ए, बी. हे काय तर व्हेरिएबल आहेत आपल्याकडे. ओके, आता मला सांगा टू व्हेरिएबल म्हणजे मी इथे एक्स आणि वाय असे दोनच व्हेरिएबल घेऊ शकतो. एक्स वाय किंवा एम एन घेणार किंवा ए बी घेणार, असे दोन व्हेरिएबल आपण इथे वापरणार आहोत. ओके, नेक्स्ट इयरला 11वी 12वीला तुम्हाला तीन व्हेरिएबल पण मिळू शकतील, म्हणजे एक्स वाय झेड. ओके, ए बी सी असे तीन व्हेरिएबल पण मिळतील एका इक्वेशन मध्ये. आता इथे बघा, आपल्याला इथे त्यांनी दोनच व्हेरिएबल दिले. तिथे क्वेश्चन मध्ये ए आणि बी असे दोनच व्हेरिएबल दिले, असे दोन इक्वेशन दिले. त्यांनी आपल्याला सांगितले सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणार आहोत. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. पहिलं तर आपल्याला गणित मिळाल्यानंतर पहिल्या इक्वेशनला असं 1 म्हणायचं, दुसऱ्या इक्वेशनला 2 म्हणायचं. चालेल? 1 आणि 2 दोन्ही इक्वेशनला मी काय केलं? नावं दिली. इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता ही गणित सोडवण्याची काय पद्धत आहे आपल्याकडे? तर ती गणित सोडवण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे. तर काय स्टेप्स आहेत? तर पहिलं तर चेक करायचं, हा ए आणि बी ह्याच्या बाजूचे नंबर चेक करायचे. ओके, पहिली स्टेप काय आहे? तर चेक नंबर्स बिफोर व्हेरिएबल्स. म्हणजे व्हेरिएबलच्या आधीचे नंबर चेक करायचे. व्हेरिएबल कुठले आहेत? ए आणि बी, त्याच्या आधीचे नंबर चेक करायचे. ए च्या बाजूला इथे काय आहे? 3 आणि इथे काय आहे? 1 आहे. बरोबर. बी च्या बाजूला इथे काय आहे? 5 आणि इथे 5च आहे. म्हणजे नंबर सेम आहे का? ओके, म्हणजे पहिलं चेक करायचे आपल्याला नंबर सेम आहे का. म्हणजे बी च्या बाजूचा नंबर सेम आहे. जर नंबर सेम असेल तर ठीक आहे, नसेल तर नंबर सेम करणार. बरोबर. सेकंड स्टेप काय आहे? नंबर सेम करायचे. ओके, नंबर सेम करायचे. कोणाच्या समोरचे? व्हेरिएबलच्या आधीचे जे नंबर आहेत ते सेम करायचे. आता या इक्वेशन मध्ये सेम नंबर दिलेले आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चन असं घेऊ की ज्यामध्ये नंबर सेम नसतील. मग सेम नसतील तर काय करायचं? ते नंबर सेम कसे करायचे ते नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहूया. इथे आपली दुसरी स्टेप काय? तर नंबर सेम करायचे. आता नंबर सेम झाल्यानंतर काय करणार? तिसऱ्या स्टेपला चेक साइन चेक करायचं. साइन म्हणजे चिन्ह. कुठलं चिन्ह चेक करायचं? बिफोर सेम नंबर जे आहेत ना, सेम नंबरच्या आधीचं चिन्ह बघायचं. इथे बघा, सेम नंबर इथे 5 आहे. आपला नंबर सेम आधीच दिले त्यांनी. सेम नंबर 5 आहे, त्याच्या आधी चिन्ह इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. आता जर फोर्थ स्टेपला काय करायचं बघा, जर नंबर सेम असतील, सॉरी चिन्ह सेम असतील, सेम साइन असेल, बरोबर, किंवा डिफरंट साइन असेल, बरोबर. एकतर दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही मायनस असतील म्हणजे सेम साइन, आणि एक प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर डिफरंट साइन. जर डिफरंट साइन असेल किंवा सेम साइन असेल तर काय करणार? डिफरंट साइन. बघा, या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. ओके, सेम साइन असेल तर काय करणार आपण? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 आणि 2 करणार. बरोबर, सबट्रॅक्शन करणार. जर सेम चिन्ह असेल तर सबट्रॅक्शन करणार, आणि डिफरंट चिन्ह असतील तर काय करणार? ऍडिशन. ओके, सेम असतील तर सबट्रॅक्शन, डिफरंट असतील तर ऍडिशन. आता मी या गणिताला सुरुवात करतोय, लक्ष द्या नीट. ओके, माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत. ओके, नंबर पण सेम आहे, बरोबर. चेक केला नंबर सेम आहे, बरोबर. आता तिसऱ्या स्टेप कडे, चेक साइन बिफोर द नंबर. नंबरच्या आधीचं चिन्ह बघितलं, दोन्ही प्लस आहे म्हणजे सेम आहे. जर सेम चिन्ह असेल तर सबट्रॅक्शन. चला, मग मी काय करणार? या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करणार. काय करणार? इकडे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. आता हे दोन इक्वेशन मी सबट्रॅक्ट केले तर काय होईल बघा. इकडे 3a + 5b = 26 आहे. दुसरं काय आहे माझ्याकडे? a + 5b = 20 आहे. आता मी सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्ट करताना लक्षात ठेवा की जे दुसरं इक्वेशन आहे खालचं, त्याचं काय करणार आपण? तर चिन्ह बदलणार आहोत. आता याचे चिन्ह बदलले तर काय होणार? इथे मायनस येणार. हे सगळे प्लस मध्ये ना, हा पण प्लसचा मायनस होणार, हा पण प्लसचा मायनस होणार. समजा इथे मायनस असता, इथे मायनस असता तर तो प्लस झाला असता. लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे 1 आहे. 3a मधून 1a गेला किती राहतात? 2a राहतात का? इथे बघा, हा phi a कट होईल का? phi a हा मायनस मध्ये आहे, phi a हा प्लस मध्ये, हा मायनस मध्ये कट झाला. इथे 26 - 22, 26 मधून 22 गेले किती राहतात? 4.
बरोबर आहे. आता हा 2 इथे मल्टिप्लाय मध्ये आहे ना एच्या बाजूला, तो तिकडे खाली जाईल का, म्हणजे a इज इक्वल टू 4/2 होईल का. 4/2 किती असतं सांगा मला. 4/2 2 येणार ना. a ची किंमत 2 मिळाली आपल्याला. ओके, आता a ची किंमत मिळाल्यानंतर आपण b ची किंमत काढणार. कशी b ची किंमत मिळणार आपल्याला, तर ही a ची किंमत आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकणार. ओके, कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकलं तरी चालणार आहे. ओके, मी 2 मध्ये टाकतो. 1 मध्ये टाकलं तरी पण उत्तर तेच येणार. ओके, मी काय करतो, प्लेस a इज इक्वल टू 2, a ची किंमत जी 2 आहे कशामध्ये टाकते मी, इन इक्वेशन. प्लेस a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 मध्ये टाकतो. चालेल. आता इक्वेशन 2 काय माझ्याकडे, a प्लस 5b इक्वल टू 22 आहे. a प्लस 5b इक्वल टू 22 आहे. आता a ची किंमत माझ्याकडे 2 आहे, मग a च्या जागी मी 2 लिहिणार प्लस 5b इक्वल टू 22. आता हा 2 इकडे आला तर मायनस होईल का, म्हणजे 5b इथे आहे तसंच इकडे काय येणार 2. 22 पण जागेवरच आहे, फक्त मी काय केलं या 2 ला इकडच्या साईडला आणलं, म्हणजे तो 2 काय झाला मायनस. फक्त 2 इकडे आला मायनस झाला. 22 मधून 2 गेले किती राहतात, 22 मधून 2 गेले 20 राहणार का. बरोबर, इकडे माझ्याकडे 5b आहे. आता हा 5 इकडे आला तर डिवाइड ला येईल का, बघा इकडे 20/5 येईल का. 20 ला 5 ने डिवाइड केलं तर b ची किंमत काय आला पाहिजे. या स्टेप्स ठेवल्यात मी, नंतर पुसतो. ओके, इथे लिहितो राहिलेलं. इथे बघा b इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, 20 ला 5 ने डिवाइड केलं, 5 4 जा 20 येईल का, म्हणजे b ची किंमत 4 आली का. ओके, झालं गणित. आपल्याला फक्त लास्टला सोल्युशन लिहायचं आहे. काय आहे सोल्युशन, सोल्युशन x, y इज इक्वल टू सोल्युशन x, y इज इक्वल टू x ची किंमत, सॉरी x ने आपल्याकडे a आणि b आहे ना, मग मी ते a आणि b घेणार, x y नाही घेणार. ओके, मग a ची किंमत माझ्याकडे 2 आहे, b ची किंमत 4 आहे. ओके, इथे आपलं क्वेश्चन संपलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घेतलाय मी इकडे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये परत इकडे बघा, पहिली स्टेप आपली काय ते नंबर चेक करायचे. x च्या बाजूचे नंबर इथे त्यांनी सेम दिले. जर नंबर सेम असेल तर त्याच्या आधी चिन्ह बघायचं. त्याच्या आधी चिन्ह इथे दिलेलंच नाही म्हणजे नंबर चिन्ह सेम आहे. जर चिन्ह सेम असेल तर काय करणार आपण, तर सबट्रॅक्शन. चला मग सबट्रॅक्शन करतो मी. इक्वेशन 1 आणि 2 चं काय लिहिणार मी, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ओके, 1 and 2 इक्वेशनला सबट्रॅक्ट करतोय. करा सबट्रॅक्ट इक्वेशनला. आता सबट्रॅक्शनच्या वेळी मी एक लक्षात ठेवा, मोठे नंबर वाले इक्वेशन जो आहे त्याला वरती लिहा, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. म्हणजे हा 2x y = 13 ला आधी लिहितो आणि हा खाली लिहितो 2x - 3y = 9. ओके, आता सबट्रॅक्शन करताना आणखी एक चिन्ह मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करायचं, तर खालचा जो इक्वेशन आहे त्याचे चिन्ह बदलायचे. म्हणजे हा इथे काही चिन्ह नाही, इथे मायनस घेतला, हा प्लस आहे, हा मायनस आहे, मी प्लस लिहिला, हा चिन्ह नाहीये म्हणजे मी मायनस घेणार. आता इथे कॅल्क्युलेशन काय येते बघा, 2x आणि हा -2x कट होईल का, 2x - 2x बरोबर ना. हा 2x - 2x कट होते. चला इथे 1y आहे प्लस 3y, 1 + 3 4y येतील का. ओके, इकडे काय होणार, 13 हा मायनस मध्ये 9 आहे, 13 मधून 9 गेले किती राहतात 4. आता हा 4 इकडे गेला तर डिवाइड होईल का, y = 4/4. 4 ने 4 ला डिवाइड केलं तर y ची किंमत काय येईल, 1 येईल ना. 4 × 1 = 4 बरोबर ना. चला आता मी काय करणार, ही जी व्हॅल्यू मिळाली मला y ची, ती मी इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये दोघांमध्ये कुठे पण टाकू शकतो. चालेल. प्लेस y = 1 इन इक्वेशन 2 मध्ये टाकतो. चालेल, 2 मध्ये टाका, 1 मध्ये टाका, आन्सर तेच येणार. फक्त ना मी 2 मध्ये का टाकतोय, तर इथे सगळे प्लस आहेत बघा, इथे मायनस आहे, मायनस मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करताना कधी कधी मिस्टेक करता, म्हणून कन्फ्युजन नको म्हणून मी प्लस वाला इक्वेशन घेतलं. चला पुढे, इथे काय माझ्याकडे 2x + y = 30. आता मी काय करणार, 2x + y ची किंमत किती आहे माझ्याकडे, y ची किंमत 1 आहे, मी इथे 1 लिहिलं बरोबर. y च्या जागी y ची किंमत टाकलेली, बाकी सर्व आहे तसं कॉपी केलं वरती. ठीक आहे. आता हा 1 जो आहे तो तिकडे गेला तर काय होईल, हा 2x इथेच आहे बरोबर, इकडे 13 आहे, 1 तिकडे गेला तर मायनस होईल का बरोबर, +1 तिकडे गेला की -1 झाला. 13 मधून 1 गेला किती राहतात 12. आता हा 2x इथे आहे, हा 2 इकडे आला तर डिवाइड ला येईल का, 12/2 होणार. मग x ची किंमत काय येणार, 2 6 जा 12 बरोबर, 2 6 जा 12. आता माझं उत्तर संपलंय. आता मला शेवटला काय घ्यायचे, सोल्युशन. काय आहे सोल्युशन, x, y. सोल्युशन x, y = x ची किंमत 6 आणि y ची किंमत 1 बरोबर. इथे आपला हा क्वेश्चन संपतोय. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5.
अच्छा, या क्वेश्चन मध्ये बघा दोन इक्वेशन मी लिहिलेत आधीच आणि त्याच्या बाजूला बघा y च्या बाजूला नंबर आहे, x च्या बाजूला नंबर, इथे y च्या बाजूचा नंबर सेम नाहीये, x च्या बाजूचा पण नंबर सेम नाहीये. नंबर सेम नसेल तर काय करायचं, तर इथे बघा आपल्याला मल्टिप्लाय करून नंबर सेम करावा लागेल, कारण आपली पहिली स्टेपच तशी आहे. तर मी इथे काय करणार, इथे बघा y नंबर कुठे नाहीये ते चेक करा. इथे बघा y च्या बाजूला नंबर आहे, x च्या बाजूला इथे नंबर आहे, इथे नंबर आहे. मग मी काय करणार, इथे नंबर नाहीये मग मी इथे मल्टिप्लाय करणार. कुठल्या इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करणार, कितीने मल्टिप्लाय करणार, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये कुठला नंबर आहे x च्या बाजूला 5, मग इथे मी 5 ने मल्टिप्लाय करणार, मग नंबर सेम होणार माझ्याकडे. मग मी इथे काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन कुठला इक्वेशन सेकंड, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड कितीने मल्टिप्लाय करणार, बाय मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. इक्वेशन सेकंडला मी 5 ने मल्टिप्लाय करणार, इक्वेशन सेकंडला मी 5 ने मल्टिप्लाय करणार. ओके, त्याच्यानंतर काय होणार बघा इथे, देअरफॉर माझ्याकडे जो क्वेश्चन आहे इक्वेशन नंबर 2 आहे त्याला मी काय करतो 5 ने मल्टिप्लाय करतो. इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 5x प्लस इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 25, 5 5 ला 25y इज इक्वल टू इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 5 4 जा 20. बरोबर. आता इथे इक्वेशन किती आहे, हे तिसरे इक्वेशन आलं माझ्याकडे. आता बघा इथे नंबर 5x इथे 5x या दोन इक्वेशन मध्ये नंबर सेम झालं का, हो. आता नंबर सेम झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, त्याच्या आधीचं चिन्ह बघा, इथे चिन्ह नाहीये इथे चिन्ह नाहीये म्हणजे तो प्लस आहे, म्हणजे मला सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे मी काय करणार, या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन कुठले इक्वेशन आहे ते 1 and 3, इक्वेशन 1 आणि 3 ला मी सबट्रॅक्ट करतोय. करा सबट्रॅक्ट, काय होईल बघा, इक्वेशन 1 काय आहे माझ्याकडे, पहिला नंबर मोठे याच्यात आहेत ना, सेकंड थर्ड इक्वेशन मध्ये, मग मी याला आधी लिहितो म्हणजे 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. दुसऱ्या पहिल्या इक्वेशन मध्ये काय माझ्याकडे 5x प्लस 2y 5x प्लस 2y इक्वल टू इथे किती आहे -3. आता याचं सबट्रॅक्शन केलं जर मी तर काय होणार सांगा मला, इथे सबट्रॅक्शन करताना चिन्ह बदलणार का मी, हा इथे मायनस येणार आहे, इथे मायनस येणार, हा मायनस आधीच आहे म्हणजे इथे प्लस होणार ना. ओके, आता 20 प्लस 3 प्लस आहे ना, 20 प्लस 3 किती असतात 23. इथे काय होणार 5x मायनस 5x, हे 5x कट होईल. अच्छा, 25y हा -2y, 25 मधून 2 गेले 23y राहिले. आता हा 23 इकडे गेला तर डिवाइडला जाईल का, देअरफॉर y इज इक्वल टू 23/23. हा 23 खाली आला, हा 23 या 23 च्या खाली गेला, y इज इक्वल टू 23/23. डिवाइड करा 23 + 23 म्हणजे y ची किंमत 1 आली का. ओके, आता y ची किंमत मी कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकणार, कुठल्या इक्वेशन मध्ये टाकू, प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू 1 2 3 कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता. 1 मध्ये टाकू का 2 मध्ये टाकू, 2 मध्ये टाकलं तरी चालेल, 2 मध्ये टाकतो कारण 2 मध्ये माझ्याकडे सगळे प्लस आहेत आणि इथे xच आहे, त्याला काय मल्टिप्लाय करायची गरज नाही पडणार, म्हणजे सोपं होऊन जाईल थोडंसं. x प्लस 5y इक्वल टू 4 म्हणजे हा इथे मी काय करणार x प्लस 5 y ची किंमत किती आहे माझ्याकडे 1, इथे किती आहे 4, 5 1 जार 5 बरोबर, इकडे किती आहे 4, हा 5 इकडे गेला तर काय होईल मायनस होईल का, म्हणजे x इज इक्वल टू 4 मायनस 5 होईल. ओके, मग x इज इक्वल टू 4 मधून 5 गेले किती राहतात, मोठ्या संख्येचं चिन्ह -1 येणार का, हो. म्हणजे आता शेवटला काय लिहिणार मी, सोल्युशन. काय आहे सोल्युशन माझ्याकडे, x, y इज इक्वल टू x ची किंमत किती आहे माझ्याकडे -1, y ची किंमत किती आहे 1 आहे. ओके, कळते का. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हे दोन्ही एकाच प्रकारची गणित आहेत आणि या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला एकच मेथड फॉलो करायचे. काय मेथड असणार आहे, तर पहिलं काय करायचं आहे, ऍडिशन करायची कोणाची, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची. ओके, इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करायची, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायची. कोणाची सबट्रॅक्शन करायची, 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करायची. ओके, 1 आणि 2 ची ऍडिशन, 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर 1 आणि 2 ची ऍडिशन केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल, त्याला इक्वेशन 3 बोलणार. सबट्रॅक्शन केल्यानंतर आणखी एक इक्वेशन मिळेल, त्याला इक्वेशन 4 बोलणार. त्या इक्वेशन 3 आणि 4 चं ऍडिशन करायचं, इक्वेशन 3 आणि 4 चं ऍडिशन करायचं. ओके, या 3 स्टेप फॉलो करायचे या क्वेश्चन साठी. असं का करणार, कारण बघा इथे बघा हा नंबर सेम आहे, असं क्रॉस मध्ये 99 सेम आहे, 101 सेम आहे. जर असं क्रॉस मध्ये नंबर सेम असेल तर गणितामध्ये या 3 स्टेप फॉलो करायचे, लक्षात ठेवा. तर मी पहिलं काय करणार, ऍड इक्वेशन 1 आणि 2, ऍड इक्वेशन 1 आणि 2. ओके, ऍड इक्वेशन 1 and 2. ओके, 1 and 2 इक्वेशनला मी ऍड करतोय. काय होईल ऍड केलं तर, लिहा ती इक्वेशन, पहिलं मोठे नंबर मला वरती
लिहितो इक्वेशन 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके इकडे काय माझ्याकडे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 राइट आहे. ओके या दोघांचं मी काय करतोय ऍडिशन करा. 101 प्लस 99 200x बरोबर प्लस 99 प्लस 101 परत 200 y इज इक्वल टू 501 प्लस 499 1000 बरोबर आहे का. आता मी काय करणार 200 1000 तिन्ही 200 च्या टेबल मध्ये येतात का. मी याला 200 ने डिवाइड करतो. डिवाइड बाय कशाने डिवाइड करतोय 200 ने. करंट डिवाइड काय होईल 200 ने डिवाइड केलं तर x राहील का. याला 200 ने डिवाइड केलं याला 200 ने डिवाइड केलं बरोबर. इथे काय येईल y इज इक्वल टू याला 200 ने डिवाइड करा 5 का 200 5000 1000 हा इक्वेशन आला 3. बघा मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन 3 मिळणार. आता मी काय करणार सबट्रॅक्ट करणार 1 आणि 2 ला. बघा इकडे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ओके 1 and 2 इक्वेशन ला मी सबट्रॅक्ट करणार. 1 and 2 ला लिहा पण पहिले 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि दुसरं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ओके सबट्रॅक्शन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की चिन्ह बदलायचे तर आपल्याला कसले चिन्ह बदलणार खालच्या इक्वेशनचे म्हणजे इथे मायनस येणार इथे पण प्लसचं मायनस येणार इथे पण मायनस येणार बरोबर. मायनस करा इथे बघा 101 मधून 99 गेले किती राहतात 2 म्हणजे 2x राहिलं. इथे 99 मधून 101 गेले तर परत 2y राहणार. परत मोठी संख्या 101 आहे मग त्याचं चिन्ह मायनस आहे मग मी इथे मायनस घेणार. ओके इथे काय येणार इज इक्वल टू 501 मधून 499 गेले किती राहतात 2. आता इथे सगळीकडे 2 आलं का मग 2 ने डिवाइड करू मी डिवाइड बाय 2. ओके डिवाइड बाय 2 2 ने डिवाइड केलं तर इथला 2 जाणार म्हणजे x राहिलं मायनस इथला पण 2 जाणार म्हणजे y राहिलं इज इक्वल टू इथला पण 2 जाणार म्हणजे 2 1 जा 2 म्हणजे 1 राहिलं का. हे इक्वेशन आलं तुमचं 4. ओके हे इक्वेशन आलं 4. आता आपल्याला काय करायचं ही स्टेप झाली इक्वेशन 3 आणि 4 चं काय करायचं ऍडिशन करायचंय का बरोबर. इक्वेशन 3 आणि 4 चं ऍडिशन करतोय मी. चला ऍड इक्वेशन 3 आणि 4 काय ते बघूया आपण. चला ऍड इक्वेशन 3 and 4. ओके इक्वेशन 3 and 4 ला ऍड करतोय मी. ऍड केलं तर काय होईल बघा इक्वेशन 3 काय माझ्याकडे x plus y is equal to 5. इक्वेशन 4 काय माझ्याकडे x minus y is equal to 1. आता या दोघांना मी ऍड करतोय. हा x plus x किती झाले 2x. इथे y minus y कॅन्सल होईल का. इथे 5 plus 1 किती आलं 6 आणि 2 इकडे आला तर डिवाइड होईल का 6/2. 2 ने डिवाइड केलं तर किती येणार x is equal to 2 3 जा 6 येईल का म्हणजे x ची किंमत मिळाली मला 3. आता x ची किंमत मिळाल्यानंतर काय करणार y ची किंमत काढणार. कशी येणार ती y ची किंमत रिप्लेस करणार. काय प्लेस करू x is equal to 3 कशात प्लेस करू इन इक्वेशन 1 आणि 2 मध्ये नाही टाकायचं इथे 3 किंवा 4 मध्ये टाकायचं. मी 3 मध्ये टाकतो इक्वेशन 3 मध्ये. ओके इक्वेशन 3 मध्ये प्लस आहेत सगळे म्हणून तो घेतला मी x plus y equal to 5. ओके इथे x ची किंमत किती आहे माझ्याकडे 3 plus y equal to 5 बरोबर. आता 3 तिकडे गेला तर मायनस होईल का y is equal to 5 minus 3 किती येणार 5 minus 3 2 बरोबर 5 minus 3 2. आता शेवटला काय लिहिणार मी सोल्युशन बरोबर. सोल्युशन काय आहे सोल्युशन x, y is equal to x ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 3 y ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 2 बरोबर म्हणजे माझ्याकडे उत्तर आलं 3,2. ओके इथे आपलं क्वेश्चन संपलेला आहे आणि या एक्सरसाइज मध्ये मी टोटल 4 क्वेश्चन सोडवलेले आहेत. तुम्हाला क्वेश्चन कळले का कमेंट करून नक्की कळवा. कुठे डाऊट असेल तरी पण कमेंट करा आणि या 4 व्यतिरिक्त दुसरे कुठल्या क्वेश्चन्स मध्ये पण डाऊट्स असतील तर ते पण कमेंट करून कळवा. ओके व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा कारण याच्या पुढच्या लेक्चर्स मध्ये मी आणखी क्वेश्चन्स करणार आहे. पुढचे मॅथ्स 1 चे एक्सरसाइज आणि लेसन्स पण आपल्याला करायचे आहेत. ओके त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. थँक्यू.